कमी है दुनिया का सामना है हम संसार आपण सुंदर आहे आवा दोन मुलं आहेत आपल्या सोनासारखी एक मुलगा ड्युटी होता एक मुलगा शेती करते बरोबर आहे कमी आहे को आपल्याला हो हो आवा सुखाचा संसार आहे आपला सुखाचा संसार काय कमी आहे का सांगा बरं मला मग तुम्ही कशा चिंता करता मी अहो चिंता नाही करत हो माझ्या एका मुलाला ड्युटी आहे एक मुलगा माझ्या कास्तकार राबराब राबते म्हणून त्याच्यासाठी थोडं माझ्या मनामध्ये अहो राम होता तुम्ही पण करताय मी पण करताय हो आपल्या मुलासाठी खूप चांगले आहे त्याचं काय आम्हाला काम काय आम्हाला काय परवडत नाही सांगा तुम्ही नाही नाही बरोबर आहे काहीच परवडत नाही आम्हाला काहीच नाही बरोबर मुलासाठी एवढं करावंच लागेल करा लागते काय का नाही ठीक आहे असं बरोबर झालं तुम्ही आता मी शेताकडे जातो कशाला तू स्वयंपाक बनवून ठेव मी शेताकडे घुमून येतो हा. आणि मग आपला जो पोरगा तो मुलगीला माहिती नाही पहिल्या खाली पाणी पाजून येतो आणि मग लवकर आपल्या काही विचार आपण विचार करू आणि आपल्या दोघं पती विचार केल्यानंतर समोरच्या आपल्या कार्याला सुरुवात करू काय म्हणते मी काय म्हणते माझ्या मने प्रियाची माझ्या मने प्रियाची मी तारचे इथे संसार मागते वाहत पातराईना नाकावा आणि तुमच्या शिवाय करमत नाही नाकामाय आणि घराकडे वापस याला नाताजी हो हो बरी ठीक आहे मग जाणू शकतो ठेवती शेतामध्ये काय नाही कसं काय आहे जाऊन पण लवकर वापस या लवकर या लवकर बनवून ठेवते वाट पाहतात हो हो ठीक आहे मग पटकन जातो काय चला माझ्या मुलगा कुठे गेला सर अवघा आई घरी राहिला एक नागपूरला आहे नागपूरला राहून राहिला पण लहान पोता कुठे गेला सर हे बंड्या बंड्या काय म्हणता बाबा अरे बंडू काय मला सांग वावरामध्ये जनावर आहे वावरामध्ये राब राब शेतात कोणत्या मालाच्या पसारा तू कागद केले गावात रात्रंदिवस वावरा मी रात्रंदिवस वावरामध्ये जातो तर हेच काम करत बसतो का मी अरे मला सांग तुला एवढं शाळा शिकवलो हो आता तुला ड्युटी नाही लागत मी का करू मग मी आता काय नागला म्हणून वगैरे चालवतच जाऊ का अबे तर काय करशील का आता तोपर्यंत हा जलंबर असा करू आता मला सांग तुझा मोठा भाऊ आहे तुझा मोठा भाऊ ड्युटी लागली बरोबर तर कोणता तरी पाहू राहणार तुझ्यासाठी नोकरी त्याची जिंदगी सुखी केला आणि माझी जिंदगी कशी बरबाद झाली अरे कायची मला सांग आता तू वयाच्या 21-22 वर्षाचा आहेस बरोबर आता पासून तू इथे काही जिंगारी वयाची जिंगारी म्हणजे माझ्यावर काही लक्ष नाही बस वावरातून ये वावरातून ये म्हणजे फिरायला कुठे जाऊन काढले हे मला सांग म्हणते तू हिंडाने जातेस आम्ही तुझे आई वडील म्हातारे आज आमच्या चालणं होत नाही तरी मिळून दोघे आम्ही बुद्धाबुद्धी वावरात जातो वावरातून येतो का माझ्या पोराला काहीतरी नोकरी लागायला पाहिजे खरं आहे माझ्या पोरासाठी त्याला धंदा शोधतो बरोबर आहे ना माझ्या मनामध्ये काही नसतं करायचं ना वाटत असं पण माझ्या मनाला वाटते ना तुला जंगल जलते सारा गाव पाहिजे हनुमान जलते कोणी नाही पाहता गाव कसं करते म्हणून मला सांग लाण्याच्या मोठा केला तुला उन्हाच्या सावलीत नेला ना आणि आजपर्यंत तुले सुंदर धूप काढून त्या माईने लायण्याच्या मोठा केला ना आमच्या आत्म्याला काही वाटत नसेल का रे बरोबर आहे लायण्याचा मोठा केला तानार आणि उन्हाची सावली तारा
बापाचं कर्तव्य असते ते लायनाचा मोठा करणं. पर्याय का आखरीपर्यंत तसा ठेवणं राहते का? लायनाचं मोठं बरे लायनाचं मोठं बाबाचं कर्तव्य आहे ते माहेरचं कर्तव्य आहे ती आणि पोराचं कर्तव्य नाही राहत का? आहे ना. मग एका पोरा अरे एवढी तुला दुनिया गावली अरे रात्र दिवस मी राबवशी रात्र दिवस गाव कोणती नाचली रे किती त्रास भोगली ती दिवसासाठी रे म्हणून एवढं तुला दुनिया दिसून राहिली. अरे तू किती की आमच्या बाबाला करशील तरी उपकार कधीच खडणार नाही. आई समजलास का नाही? हे गोष्ट नाही. माय बापाचं कर्तव्य कधी खंडत नाही पण दोनही पोरं सारखे ठेवा लागते. आणि माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आणि माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आणि माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अरे जिंदगी भर मायेच्या उपकार करू शकत नाही. किती केलं तरी कमीच आहे रे. नाही बरोबर आहे. असं काय दिसत मला विसरत नाही आई. मग पण गोष्ट दोन मुला माझ्यासाठी काय केलं माझ्यासाठी काय केलं माझ्यासाठी काय केलं. अरे एवढा मोठा हिटवर होता हात बसून एवढा हॉस्पिटल टाकवली. तर एक काम कर ना त्याचा 50-60 रुपये पगार आहे आणि मला 1 रुपया नाही देत. वावरा गेला तर रुपण्याचे मी घरी आला तो ठोकण्याचे म्हणतेस. आणि तो शाळा शिकला त्याला डिग्री मिळाली ड्युटी लागला. तुला शाळा शिक म्हणलं लावारी पोरा बरोबर हिंडायला जाईल त्या दारू पियाला जायचं लावारी पोरा बरोबर मोठ्याला सांगत आपण मला पैसे दिले का कोणाला मला झालं जिंदगी करत मला आता पैसे दे पहिले कायले मला खर्चा लागते मंडई पाहायला जातो त्याकडे. एवढा आहे की कोणीचा लागले जसा मंडई पाया जाऊन मी वावरातच जाऊ का मंडई पाहायला जाऊ. आणि एवढे मोठे वावरामध्ये कामं पडले आहेत. झाडे बांधायचे आहेत धान कापायचं आहे तिकडे गहू पेरायचं आहे तिकडे चणा पेरायचं आहे. हे नाही सगळं तुले तर सांग ना आपल्या रोजगार सांगून होतात. आणि एवढा मोठा होती दुसरी मी होता सांगू आणि मी कवरसिले मंडई पाहायला गेलो मी सांगतो तुला नाही का मंडई पाहायला जातो म्हणलो कवरसिले नाही भेटत पैसे तुला की नाही देत. नाही मला नाही पैसे दे पहिले नाही देत म्हणाले आता महादिमा खराब झाला का नाही. तो सांभाळून समजलं का मी तुझी आई आहे. आई असती मी आईने काय जाणणार नाही. जास्ती करायचं नाही समजत का नाही. मला तुम्ही जास्त करायचं नाही ना होय आपल्या पोराच्या घराकडे माय होय म्हणून विचार करतो. मानाने आई होय म्हणून मानाने अरे तुझे किडे पडतील मला किडे माने का होपटा. अरे माहिती ममता कोणालाच नाही बायकोला सुद्धा ममता नाही तेवढी माहिती ममता राहते. अरे मायेचं सागर किती गैर आहे रे.
याचं काय अंत लागू शकतच नाही. बरोबर आहे. मग तुला काय कळतं मायाचं मन ममता म्हणजे तुला काय असं वाटतं का माय म्हणजे काय रे? नाही नाही माय बरोबर पाय आहे समजत का नाही? माया इतकी माया नाही आहे रे बाई. नाही आहे ना कुतू कुतू लावलेलं थेट नाही पडे. पण मोठा नाद आहे का बेसरमा? मी काय तुझी आजी होय का रे? अरे तुझी लढून मला खरं व्हायचं नाही. नाही का? खराब करू नको. मग लढून खरं व्हायचं नाही. मला पैसे दे आणि मला कमर्शियली जाऊन मध्ये पाहिजे त्या पैसे. नाही नाही मला हे दिवस पार भेटले का रे मला तू? हा यासाठी तर हत्ती करायला एवढा पैसे नाही देशील तर तू करा इथं लोक नाही जातो का तुझा मुलगा लागतो या त्याच्या घरी जातो. अरे असं कसं जाईल रे? माझ्या नवऱ्याचं घर आहे. आई बंदीचं घर आहे. खरं आहे. आणि मी पोटाचा होता पाठीचा होता पाठवला चढ हाताने येऊशी नाही मी हिंगा केली. एवढा मोठा गाडा फिरवशी नाही का सिमेंट केला मी ना फॅमिलीमध्ये आणि माझा घर बांधलाय. नाही माझा काय नाही मी ओळून पडलो धरतीने ठेवलं मध्ये. कोण? अरे तुला जन्म देऊ तर बेअर्थ झाला मी. हो खरं आहे ना. एवढी बाकी जन्माची आला मी समजत नाही. मला काय भाता नको सांगू. मला पैसे देऊ दे टाइम नाही म्हणते. पैसे नाही माझ्याकडे पैसे देतच नाही मी. हे होत माय माय बाप 1 रुपया नाही देत मला. वावरात जा ना वावरातून घरी ये. वावरात जा ना गावातून घरी ये. मध्ये बाल नाही जातो. हा सांगा बाबा कसं करू का? रिम झिम बाजे बीन सके हो. रिम झिम बाजे बीन. रिम झिम बाजे बीन सके हो. रिम झिम बाजे बीन. महामाय बापाने पैसे दिले तर ठीक नाही ते झोडपतो आणि मोठ्या पोराच्या गावातच पाठवतो. काय करू बाबा काही समजत नाही पोट्याच्या. एवढा चांगला शिक्षण दिलो आता नोकरी नाही लागत तुम्ही का करू रे बापा? का करू? दोघे गुड्या गुड्डी आम्ही वावरामध्ये राब राब लागतो. हाड जेवून आलो रक्ताच्या पाणी करून आलो पण एक अर्धा एक जागा नाही उठली मी काय करू? होय शिला काय करू? कारभारी प्राणनाथा माय तुम्ही मोठे सतेवा मोती रायावर काय म्हणाले? म्हणून काय म्हणतो वावरामध्ये येतो तू स्वयंपाक करून ठेव लवकर वावरातून येतो. तो मोठा दारू प्यावा लागला दोस्त वावर मला दारू पिताना दिसला. आता तुला पैसे मागत होता पैसे कुठे दिवशी चालू काय करू? अवहाळाचा मनी रक्ताचा पाणी करता रायावर का करू? अवहाळाचा मनी करता नातमा काय करू? काय करू? आणि आपल्या जीवाला त्रास करता राया किती पापी जन्माचे हो म्हणे सांग. आता एक आपला मोठा ड्युटीवर लागला त्याच्याकडे सुट पाहून आपण आता याला एवढा शिकवला ड्युटी नाही लागली आपला कोणता कसूर काही कसूर नाही. दोन मुलं दोन रंगाचे आहेत राया कोणाकडे जाऊ रायावर तिकडं नदी नाले राया माय
दोन पोराचा सुख पाला विनंत नाही रायावं मी काय करतो आणि किती पापी जन्माचे आणि जन्माला रायाय मी काय म्हणतो काय करता तू घरी जा जास्त इंदारू नको कूलरशी तर कोणी आहेत ना माया तुला सर्वच आहे मग बाकी कोणी नाही म्हणून तू घरी जा स्वयंपाक करू दे भक्ती वाचून मुखती मज अरे जळली रगाती काय परमेश्वरा हे दिवस पार भेटले मला दोन मुलाची आई झाली माझा संसार सुखाचा असता मला कोणत्या गोष्टीची कमी पडली नसती राम राबते की शेतामध्ये माझा नवरा पण राबते मी पण राबते दोन मुलं झाले मला एका मुलाला ड्युटी लागली एक मुलगा कष्टकर आहे तो म्हणते की माझ्यासाठी काय केलं ते तुला ड्युटी लावली तुला मला पैसे दे दारू प्यायला दे असं करते तसं करते मला टोचून बोलते हे देवा परमेश्वरा कोणत्या जर मी माई पाप केले हे एवढं मला पाहायला मिळाले नाही पुन्हा रात्री पाप केलं नाही भक्ती वाचून मुखती मज अरे जळली आणि बीज खरी अपराधी लवकर स्वयंपाक करून ठेव कमी आहे कारण आपल्याला लवकर वावरा जातो वावरातून वापस येतो लवकर होतो ठीक आहे जाते ना लवकर जातो पटकन वावरा जातो बैला खाण्याला पाणी वाचतो आणि लवकर येतो लवकर या ना माझ्या पाकर आई ना नातावा बरोबर अरे तुमच्याशिवाय कर्मच नाही राया माय खाली तुम्ही कसं झालं रायावर आता कसं जाईल कुंड जाईल हळूहळू जाईल बैला खाण्याला पाणी वाचतो शिला घरी जाऊ करतो स्वयंपाक करून दे माझं काढाचं कृत राया माय माझा कुंक वाचत निराया रडू काही होणार नाही कसं झालंय बोले सांग हे पोरग आपला चांगला आहे हा दारू पिला लागू दे ना आपल्या काय करायचं आहे पाहू काम करायचं गोष्ट ह्या नको करू तू स्वयंपाक करू ठीक आहे मी हो लवकर लवकर या ना हो हो लवकर येते काय माझे माय बाबा सुंदर माटिका जास्त वेळ घेणार नाही कारण का दुनियेचा सामना हा करू हा पोटा दारू प्यायला लागला एक पोरा नोकरी लागली बुड्ढा बुडीने लहानपणापासून पैसे पाणी भरून जेवढून जेवढून सगळ्यांनी जिकडे तिकडं मी त्या पोराच्या ड्युटीचे कार्य होईल त्याचे पैसे भरले आणि आले बी एवढा शिक्षण केलं आहे माझ्या माय बापावर पण मी काय करू मी नाही लागत स्वतःकडे जातो फक्त 2 मिनिटांमध्ये येतो काय करू खोटं घेऊन चांगलं होत नाही पोटाळीस करून आला गाडी देऊ राहिला एक पोरगा माझ्या नोकरी वेळात आले काही जीव नाही बाप कसा असेल माझी माय कशी असेल म्हातारी आहे वडील आहे सर्व विसरून आलेले अरे रे बाबूलंका काय करू ज्या वावराकडे वावराकडून वापस येतो चांगलं तर होत नाही पण कसा तरी आपला लिळा टाकला जातो त्या बैलाने पाणी वाचतो दिवस हिवाळ्याचे आले मायाले वावरात दिवस झाले दिवस
शिवाड्याचे आले हो आले वावरात दिवस झाले शिवाड्याचे आले मायाले वावरात वखर झाले शिवाड्याचे आले हो आले वावरात वखर झाले शिवाड्याचे आले मायाले वावरात दिवस झाले शिवाड्याचे आले हो आले वावरात दिवस झाले चला बाप्पा वेळ झाला बैल बांधलो माई कुठली घरी वाट पाहत असत बैलाने पाणी पाहिजे चारा टाकलो आता बैल बांधून होतो घरी जातो छाला तर वेळ लगेच झाला काय करू आणि आपण टाकून गेला तर का गेला गपच्याला लायण्याचा मोठा केला लहानपणी हात घोड्या पालावर गेला असता एवढा आकर्षण असता रे बंड्या पण तुला आमच्या जीवाच्या गती लावला नाही कळलं हो चल जातो बाबा घराकडे माझ्या बापाला पैसे मागतो देत नाही साली उधारी दारूवाल्याची पण होऊन गेली खवल्यावाल्या पांढऱ्यावाल्याची उधारी झाली पैसे आले मला कास्तकारीचे काम करायला लावते पण मला 1 रुपया देत नाही मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गंबुला मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गंबुला मला पैसे दे पैसे दे माझी उधारी झाली माने माने अरे तू काय काय घेतलं का मी पैसे द्यायचे नाले का काय माझी मत चालू नको आता ठरला बापरे तापले नाही मला पैसा पाहिजे पहिले काची पैसे दे तुले हो आता ए नाले का ए हलकटा ए बेश्रमा चांगले वासला माहिती नाही थोडीशी जीवाची नजर मला पैसे दे पहिले पैसे म्हणजे पैसे पाहिजे अरे नालायकाचा नालायका बेश्रमाच्या बेश्रमा अरे तुला जन्म देऊशी बेअर्थी झाले रे मी अरे ना ते भडकावर गेला असं ते बरं झालं असतं तेव्हा तुला पिचकी मारलं असते बरं झालं असतं बरं झालं असतं पण तुला एवढं मोठं हक्क करून काय फायदा नाही झाला ना मला पैसे दे आपल्या पोराच्या गावाकडे होय आपल्या पोराच्या गावाकडे माझा घर आहे बाई बंधूचा घर आहे येते का नाही पैसे माझा घर आहे माझे घर आहे ते म्हणलं तुला घराकडे नाही मला पैसे म्हणजे पैसे माझी मग खराब करू नको जास्त शान पण नको हो मी बी आता मला चालतच केलो म्हणून मला देऊ माझ्या नवरा साधा सिंपल आहे पण फायदा घेऊन करणार आहे का मला त्याला माहित
पैशाचे लवकर दे टाइम नाही माझ्यावर. पैसे माझ्याकडे नाही आहे म्हणजे नाही. तुला द्यायचं आहे का नाही? नाही नाही नाही. बाय मग दिमाग खराब झाला तर मी मारून देईन एखादी. कोण मला तू? हो मले मला म्हणजे हा माहेले. मग अरे नालायका होलकडा बेसरमा. अरे एवढा मोठा हत्ती करून दाखवली ना माहेले मारतो म्हणते. तुझ्या तोंडाला किडी पडत भाड्या माय नात्र. हा मोठी साजरी बोली भाड्या पाहिजे बरोबर आहे. अरे आत्म्याला माझा जीव लागला. माझा लागला. माझ्या आत्म्याला दुःख लागलं. नालायका होलकडा बेसरमा. तुला मारतो म्हणजे सगळं मारूच नालायका बेसरमा. मागलो नाही अजून सांगून राहिलो तू पैसे देते का मारू? काय समजतच नाही म्हणतो. लवकर पैसे नाही तर बरं करतात माहिती मी तुला. मला पैसे दे. नाही देत. चोपडाला देईल हो. आज जन्म देणाऱ्या मायले मारून ना भडव्या. आज तुला कोणता का केला रे? अरे पैसे पाहिजे. तू गाडी करशील गावभर हिंडशील आणि तुला पैसे पाहिजे. अरे अरे त्याने कसा डोनेशन भरून ड्युटीवर लावला. अबे त्याने ड्युटी लागली. मी तुझ्यासाठी इकडे तिकडे पाहून आले रे. कसा पैसा भरला त्याच्यासाठी. तू एक काम कर. तू घराच्या बाहेर निघ. बोल तू तुम्ही निघा तुम्ही. आम्ही निघू. कुठे जाऊ तुझ्या कुठे आम्ही कुठे जाऊ? मोठ्या पोराकडे. मोठ्या बोलाकडे जाऊ. अरे मी सांभाळतो आपल्याला. नालायका. अरे नव महिने नव दिवस वागवली पोटी बाळा रे. अरे उन्हाची सावली तारा नेली तुला माझ्या तानुल्याय. कसे दिवस पारा मिळाले रे. आता एवढा काना सांगून मला काही ऐकायचं नाही. जागती मला नको रे. मला माहेच्या मम्मीला दुःख लावलं असतं नालायका. मला पैसे देऊन दे आणि मला जाऊन दे ना. तुम्ही आपल्या मोठ्या पोराच्या घराकडे बघा लवकर. आड घेऊ नको दुःख देऊ नको. ही नालायका. अरे काय असं डोक्यात असं काय म्हणते सांग. आड घेऊ नको दुःख देऊ नको. कर विचार मनामध्ये एकदा तरी. कर विचार मनामध्ये एकदा तरी. काही मिळणार तुला मेल्यावरी. काही मिळणार तुला मेल्यावरी. मोठ्या पोराच्या गावाकडे वा. मोठ्या पोराच्या गावाकडे ए शिरा चल निघा. चाल आपण
तर पोराच्या गावले जाऊ चार तिकडे राहून दोन 4 दिवस हा झाला बैमान हा कुत्रा हाताने असला सुंदर दूधवाली काय आपला हा झाला नाही आपला वेळ कवाया गेला चल याच्या हातचा मार काही खायचे नाही त्या पोराकडे जाऊ त्याच्या घरी 4-5 लवकर निघा मेरा घर में होना नहीं बड़े घर के लड़के में जाओ आपले एखादा गटोळा घे आपले कपडे कपडे घेतले आणि लवकर चालवेल काय बघ नको कुठे जाऊ म्हणता मोठ्या पोराच्या गावी जाऊन त्याला नोकरी आहे आपली सुनबाई ड्युटीवर आहे तो ड्युटीवर आहे तिथे जाऊन आणि आपण तिथं आपला गुजारा करू लवकर चाल कोणी कोणाचं होत नाही रायावर नाही मुलं होत राया किती बापी खाली तर मला कोणी कोणाचं नाही रायाला कामाय नवरा बायको तर रायाला कामाय पोरगा नाही होत तुमचा मार्गा नाही होत मी आणि नवरा आणि बायको होते समजच नाही अहो चालणार साहित्य लवकर होईल काय आकर्षित त्या पोराच्या हातचा मार खायचा आहे का आपल्याला काय त्या पोराचे गुण गावता आणि कोणा पोराचे गुण गावता आणि कोणत्या आठवड्याला जाता आणि कुठं जाता तर मला काही समजत नाही अहो वाजवटी राहिली असते ते बरं झालं असतं पण ते किटाळा होऊच नाही काही फायदा नाही झाले मला वाजवटी राहिले असते बरं झालं असतं मला कोणी बोललं नसतं पोचून सिनेर माझ्या अंगावर हात कसं टाकलं पण जन्म देऊन सिने बेवती झाली व चालते का मी जाऊ नाही तू मार बस मध्ये नाही घेते झाली बेवती का करू चाल लवकर हा पंचायत कमिटीवाल्याने एखादा पाणी बेदवर आणून देण्याची घोषणा करावी नाही प्रिया काय हो काय म्हणता माझ्या डबा झाला का मला ड्युटीवर जायचं आहे ना काय हो तुम्ही तिथे ड्युटी करता आज आपण शॉपिंग करायला जाऊ ना दिवाळीचा सण येऊन राहिला तर काय म्हणतो दिवाळीचा सण येऊन राहिला जवळ आपण शॉपिंग करायला जाऊ मला साडी वगैरे घेऊन द्या मला तुला साडी जेवायला देऊ हो अरे पण आज ड्युटी आहे ना पहिले कालच सांग आज तुम्ही ड्युटीवर जाणार ना मला शॉपिंग करायला जायचं आहे मला साडी नवीन घ्यायला पाहिजे का तुम्ही माझ्यावर प्रेम वगैरे नाही करत का अरे बगर प्रेमाला तू माझ्याकडे राहिली असतीस का अरे तुझी इच्छा आज शॉपिंग करायची हो आपण शॉपिंग करायला तुला जाऊ असं वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतच नाही आहे ना हो म्हणजे असं गैरसमज आला तुझ्या मनात हो मला 5,000ची साडी घेऊन द्या आणि 2,000चे कानातले पाहिजे 5 ग्रामाचे एवढे हो आज सुट्टी घेतो आणि तुला शॉपिंगला देतो ठीक है हम तुमसे मोहब्बत करेंगे हम तुमसे मोहब्बत करेंगे दिन रात सोते हैं हम तुमसे मोहब्बत करेंगे दिन रात सोते हैं
प्रेम करत नाही. अगं एवढा प्रेम आहे तुझ्यावर आणि प्रेम आहे म्हणून तू माझ्या जवळ आहे. होय ना नाही का? शिला ह्याच आपल्या पोराच्या घर आवाज देऊ काय त्या सून बाईने मी आवाज देऊ कसं करणार. सून तुझी आहे सून माझी रे पण बाईने आवाज देऊ काय लवकर. हो लवकर आवाज दे. आधी पूजा बाई वा माझे लाडके पूजा बाई आधी पूजा एवढ्या सकाळी हे बाहेर दिसाले कुत्रे सकाळ सकाळी माझ्या घरी आवाज देऊन आली. एकतर मला भिकारडी म्हणते. बाबा तू ठिकाण आणि दिसून आली खेळ घे. अगं तुझ्या नवऱ्याची आई आहे ग मी. हा माझ्या नवऱ्याचे मला सासू सासूच नाही. नाही तुझा नवरा मध्ये वाटूच पडला का? सासू सासरे नाही म्हणून तोंड भर म्हणून राहिली. अय बाई तू कोणाला साथ देऊन राहिलीस का? तुला शिवा देऊन राहिली. बापरे मी का बोलण्याची. ए बाई आवाज जास्त हा अगं तुला काय माणसं शिकवलं तुझ्या आई वगैरे वडिलांनी तुला कसं बोलावं म्हणजे काय मोठ्या माणसासोबत कसं बोललं पाहिजे हे काही कळत नाही तुला. बापरे एवढी मोठी झालीस का तू ठिकाण फाटके लुगडे घालून राहिलीस माझ्या. फाटकी आहे पण नेटकी आहे आपल्या घरची. कशी काय भिकारी समजतेस का तू? मी ना तुला तू कोण आहेस माझी सासू कोण आहेस का? लवकर बोला माझ्या बोलाले. चालेल तू चालते तुझा इथे मुलगा वगैरे कोणी नाही ना. तुम्हाला सांगितलं मी एक वेळा इथे तुमचा मुलगा माझा मुलगा सुरेश नावाचा बाई मला इथं राहते माझे पुन्हा बाई माय पाया पडत बाई माझे पुन्हा बाई मोठी झाडा घोडा लावून राहिलीस ना. माझ्या पोराला बोलो माझ्या पोराला बोलो सुन बाई. तुला सांगितलं मी तरी तुझा मुलगा वगैरे आपल्याला बाई अरे बाई कोण तुम्ही? मी हा म्हणतो मी तुम्हाला बाई आम्हाला ओळखली मा. सकाळ सकाळ चालू नाही तो ठिकाणी. अहो तुझे सासू सासरे हो बाई आम्ही. मी ना तुला प्रिया अरे कोण आले होते ते? माझे दोन बुडान बुडी आलते नाही कोण आहे तर माहित नाही नाव मला. हो का? कोण? मला जाऊ दे. कोण आहे तर त्याला हाकलून लाव. त्याला घरापर्यंत येऊ नको देऊ कारण आपण शहराची वाचता आहे. कोणी चोरही राहू शकते. हो ना त्यांना हाकल. हो आपली हा? हो आपली अहो चल आपण आपल्या घरी जाऊ. पोरानं घराच्या बाहेर हकलला सीमा नाही हकलला. आता काय करू मोठे कोणती वेळ आली? मोठे सांगत होते ना चाललं माझ्या पोराच्या चाल घरी. लढू. माझी चाल, सून राहते माझ्या पोरगा राहते. पहिल्या पोराचं तुमचं का पहिल्या सुनाचं दणका कसं राहतं सुनाचा. जाऊ दे. हो. आता काय करणार आपले नशीबच तसे असते. काय करू सांगू तुला सांगतो तर ऐका आता कोणी कोणाचं होत नाही आणि नवरा आणि बायकोच होते समजा का नाही. अवस्थेवर बायकोच कामी पडते नवऱ्याचा. अरे अरे भगवंता कशी वेळ आली. अरे अरे भगवंता कशी वेळ आली. पाहिले सपना सारे माती मोल झाली. पाहिले सपना सारे माती
आपल्याला घराच्या बाहेर आपल्याला काढून जरा का करणार आहोत आपण वृद्धाश्रममध्ये जाऊ तिथे राहू पण पोराच्या हातच्या मारून नाही खाऊ तुला सांगितलं होतं ह्या पोरग किती बैमान राहते म्हणून काही करायचं ना एवढ्या पोरी बऱ्या कोणी घरी प्रकार देतो आमच्या नाव समाप्त झाला आमच्या जोडीला आपल्या नंदाला